नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी सुप्रिया आणि ही श्रेया. तर आमच्या या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी खूप बऱ्याच दिवसांनी महिन्यांनी समजा मी ब्लॉग टाकले नव्हते. तर आज मुहूर्त झाला. तर बघा, माझी श्रेया उठली होती ना, तर ती इथं व्यवस्थित तोंड वगैरे धुतलं, तिचे सगळे कपडे वगैरे चेंज केले. नंतर मग शेवगा आणि बटाट्याची भाजी बनवायची होती, ती बनवली. श्रेया उठली होती तर तिला तिची आंघोळ घालायची होती, तर तेच पाणी गरम करत ठेवलं होतं. पाणी गरम करून ठेवून दिल्यानंतर मग शेवगा आणि बटाट्याची भाजीची तयारी करायची होती. तर त्याच्यासाठी कांदा बिंदा वगैरे फ्राय केला, छानपैकी असं वाटण केलं. त्याच्यात खोबरा, तीळ असं टाकून छान असं वाटण करून घेतलं. मग त्याला छान अशी फोडणी दिली. त्याच्यात मीठ, मसाला, मोहरी अशी फोडणी देऊन खूप छान झालं होतं भाकरी बरोबर. त्याच्यात मी पूर्ण रेसिपी दाखवली नाही आहे, पण काय मी दुपारच्या जेवणात काय बनवलं हे तुम्हाला दाखवलं या व्हिडिओमध्ये. तर मग जेवण वगैरे करून घेतलं. थोडंसं किचन क्लीन करून घेतलं. तुम्हाला माहितीच असेल, मी डेली व्लॉग टाकत होती, पण मध्येच बंद केलं होतं. तर मी काम पकडलं होतं, स्कूलमध्ये हेल्परचं काम पकडलं होतं. तर श्रेयाला घेऊन मी तिला घेऊन जायची. तिचा एक सेपरेट रूम होता. तर जेवण बिवण सगळं 2 टायमाचं 9 ते 3पर्यंतचं काम होतं. तर त्याच्यासाठी तेच श्रेयाला घेऊन जायचं होतं. तर म्हणून मी काम जॉईन केलं होतं. तर आता काम सोडलेलं आहे, तर म्हणून विचार केला घरात बसून काय करावं, तर आपण व्लॉग्स स्टार्ट करावी म्हणून मी परत व्लॉग चालू केलेले आहेत. केले मी आता 4-5 महिने काम केले असते. मग नंतर काय जमलं नाही करायला. तर श्रेयाला उचलून घेऊन जायचं. मिस्टरांची तेव्हा बाईक होती, तर बाईकने सोडायचे. पण नंतर मग बाईक माझ्या नंदेच्या नवऱ्याला दिली, तर मग त्याच्यामुळे तर मला चालत जावं लागलं. मग तिकडनं रिक्षा पकडून मग खूप हॅक्टिक व्हायचं. परत घरचं येऊन काम करायचं, श्रेयाला बघायचं. श्रेयाची एक्सरसाइज पण व्हायची नाही, तर त्याच्यामुळे मग सोडून टाकलं काम. आणि आता श्रेया बरोबर माझी काळजी घेणं इम्पॉर्टंट होतं. खूप व्यवस्थित आराम वगैरे करणं इम्पॉर्टंट होतं. त्यामुळे घरचं काम, मुलाचा अभ्यास, मुलाचा डब्बा, खूप सारे असे कामं होती. त्यामुळे मग काम सोडून दिलं. त्याचं पण व्लॉग बनवायचं होतं, पण मी बनवलं नव्हतं. वेळच भेटायचा नाही. सकाळचा डब्बा असायचा मुलाचा, मग मुलीला भरवायचं. मुलीला तर मिस्टर भरवायचे, सगळं रेडी वगैरे तेच करायचे. तरी पण डब्बा बिब्बा, घरची कचरा लादी वगैरे सगळं काम आटपून जायचं असतं.
मग इथे भाजी झाली होती तर भाकरी केली होती, भाकरी करायला घेतली होती. तर मिस्टरचं येण्याचा टाईम होत झाला होता, तर त्याच्यासाठी गरम गरम भाकरी असं बनवून घेतलं. मी जास्त काही थापत बसत नाही भाकरीला, मध्येच तुकडे लाटणीनेच करून घेते, कारण जास्त हात दुखायला लागते भाकरी थापत बसा, म्हणून लवकर होईल असं लाटणीनेच लाटून घेते भाकरी. तर मी डेली व्लॉग शूट करायचा, डेली व्लॉग टाकायचा प्रयत्न करेन. आता इकडनं माझा प्रवास कसा जाईल असं हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडं लाईक करा. तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. तुम्ही अगोदर मला छान असं रिस्पॉन्स देत होते, तसेच आताही रिस्पॉन्स द्या प्लीज. प्लीज सपोर्ट करा. छान छान कमेंट करत होते, आताही करा. खूप दिवस झाले होते मी ब्लॉग टाकला नव्हता, तर आता मी टाकत जाईन. तर प्लीज तुम्ही असं सपोर्ट करा छान असं. भाकऱ्या वगैरे झाल्या होत्या बनवून, तर जास्त माझं पीठ सांडत असतं, तर हे क्लीन करून घेतलं पोटपट वगैरे तसंच. किचन वगैरे क्लीन वगैरे केलं. नंतर मग श्रेयाला भरवलं वगैरे नंतर तिला व्यवस्थित झोपवलं. नंतर मग संध्याकाळची वेळ झाली, ते थोडंसं ते कपडे शिवायचे होते, तर ते शिवायला घेतले. तर बाय, पुन्हा भेटू.